नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, अॅच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. खूप सारे विद्यार्थी आणि पालक त्या ठिकाणी प्रश्न विचारायचे, सर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी किती एमबीबीएस कॉलेजेस त्या ठिकाणी 2025 मध्ये नवीन येऊ शकतात आणि त्यामुळं खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असल्यामुळं एकत्रितपणे आपण त्यांना उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ त्या ठिकाणी आपण बनवत आहोत. महाराष्ट्र राज्यामध्ये नव्यानं किती त्या ठिकाणी एमबीबीएस कॉलेज त्या ठिकाणी 2025 पासून चालू होऊ शकतात ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघितला पाहिजे. त्याचप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्या ठिकाणी नवीन कॉलेज कोणते येऊ शकतात याची त्या ठिकाणी माहिती होईल. तर व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वप्रथम काही प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजेस जे आहे ज्यांनी त्या ठिकाणी 2025-26 मध्ये मेडिकल कॉलेज ओपन करण्यासाठी एनएमसी कडे त्या ठिकाणी प्रपोजल पाठवलं होतं नवीन कॉलेज इस्टॅब्लिशमेंटसाठी. तर त्या कॉलेजेसची नावे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी किती इंटेक कॅपॅसिटीसाठी प्रपोजल त्या ठिकाणी एनएमसी कडे सादर केलेलं आहे ही सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. तर फर्स्ट कॉलेज आहे एएसपीएल सीएसएमएसएस मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर. या कॉलेजना त्या ठिकाणी एनएमसी कडे प्रपोजल त्या ठिकाणी सेंड केलेला आहे नवीन कॉलेज त्या ठिकाणी उघडण्यासाठी. आणि या कॉलेजची जी काही इंटेक कॅपॅसिटी आहे ही 150 इंटेक कॅपॅसिटीसाठी त्यांनी त्या ठिकाणी प्रपोजल त्या ठिकाणी एनएमसी कडे सादर केलेला आहे. आणि याची जी काही परमिशन स्टेटस जर आपण बघितलं तर आजच्या डेट पर्यंत त्या ठिकाणी हे कॉलेज प्रोसेसमध्ये आहे. आणि या कॉलेजचं जर इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील टॉपच्या कॉलेजेसचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सुद्धा कॉलेजेस या कॉलेज समोर फेल पडल एवढं अट्रॅक्टिव्ह, एवढं बांधकाम जे आहे, इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, कॅम्पस जे आहे या कॉलेजचं छान आहे. इन्फ्रास्ट्रक्चर सगळं रेडी आहे, सर्व फॅकल्टी रेडी आहे आणि त्या कारणामुळे या कॉलेजला 2025 मध्ये परमिशन भेटण्याचे चान्सेस खूपच हाय आहेत. होऊ शकतं हे कॉलेज त्या ठिकाणी तिसऱ्या फेरीपर्यंत त्या ठिकाणी या कॉलेजला परमिशन येईल आणि तुमच्या सर्वांचं 150 विद्यार्थ्यांचं नवीन एमबीबीएसचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतं. इन्फ्रास्ट्रक्चर या कॉलेजचं खूपच अट्रॅक्टिव्ह आहे. जेही विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरचे आहेत किंवा लिंबे जळगाव जो काही टोलनाका आहे त्या साईडचे आहेत त्या विद्यार्थ्यांना माहीतच आहे कॉलेज कसं आहे. खूपच अट्रॅक्टिव्ह कॉलेज आहे, इन्फ्रास्ट्रक्चर खूपच छान आहे, मॅनेजमेंट खूप त्या ठिकाणी चांगलं आहे. मी प्रत्यक्षात या कॉलेजला त्या ठिकाणी काही दिवसापूर्वी व्हिजिट दिलेली आहे आणि या कॉलेजचं कॅम्पस स्टोअर म्हणून आपण एक शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आपण युट्यूबवर त्या ठिकाणी टाकणार आहोत. त्याच्यानंतर सेकंड कॉलेज आहे शिवा ट्रस्ट बीएसपी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर. आता या कॉलेजचं सुद्धा जवळपास इन्फ्रास्ट्रक्चर जवळपास रेडी आहे आणि हे सुद्धा कॉलेज त्या ठिकाणी 2025 मध्ये येऊ शकतं. त्याच्यानंतर या कॉलेजना 150 सीटसाठी त्या ठिकाणी एनएमसी कडे त्या ठिकाणी ऍप्लिकेशन दिलेलं आहे आणि याचं स्टेटस जर आपण बघितलं तर प्रोसेसमध्ये हे कॉलेज आहे. लेटर ऑफ परमिशन आजच्या तारखेपर्यंत या कॉलेजला आलेलं नाही. येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण आशा धरूया की ह्या कॉलेजला परमिशन त्या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर थर्ड कॉलेज आहे मलाठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज तुरखेड अकोला जिल्ह्यामधील हे कॉलेज आहे. या सुद्धा कॉलेजना त्या ठिकाणी 150 सीटसाठी ऍप्लिकेशन सादर केलेलं आहे एनएमसी कडे आणि या कॉलेजचं जर आपण स्टेटस बघितलं तर हे सुद्धा कॉलेज प्रोसेसमध्ये आहे. या कॉलेजला अजून मान्यता भेटलेली नाही अशी अपेक्षा धरूया. हे सुद्धा कॉलेज तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंड पर्यंत त्या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर 4 नंबरचं कॉलेज आहे माऊली मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर बुलढाणा. या ठिकाणचं हे कॉलेज आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील कॉलेज आहे आणि सुलतानपूर या ठिकाणी हे कॉलेज असणार आहे. 150 इंटेक कॅपॅसिटीसाठी यांनी सुद्धा त्या ठिकाणी ऍप्लिकेशन दिलेलं आहे आणि या कॉलेजचं स्टेटस हे सुद्धा प्रोसेसमध्ये आहे. लेटर ऑफ परमिशन या कॉलेजला अजून आलेली नाही. होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर 5 नंबरचं कॉलेज आहे आयडियल मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटल वाडा पालघर जिल्ह्यामधील हे कॉलेज आहे. 150 इंटेक कॅपॅसिटीचं हे कॉलेज त्या ठिकाणी नव्यानं चालवण्याची शक्यता आहे. हे सुद्धा कॉलेज त्या ठिकाणी प्रोसेसमध्ये आहे. लेटर ऑफ परमिशन अजून या कॉलेजला आलेली नाही. एसएनटी सकुबाई नारायण कातकडे मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर जे काही जनार्दन स्वामी ट्रस्टचं हे कॉलेज आहे आणि खूपच छान हे कॉलेज त्या ठिकाणी आहे. या कॉलेजला सुद्धा आपण प्रत्यक्षात व्हिजिट त्या ठिकाणी दिलेली आहे आणि या कॉलेजनं सुद्धा त्या ठिकाणी 150 इंटेक कॅपॅसिटीसाठी त्या ठिकाणी ऍप्लिकेशन दिलं होतं, परंतु या कॉलेजला फक्त 100 सीटची परमिशन भेटलेली आहे. ही विद्यार्थ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे.
की महाराष्ट्रामध्ये एक नव्यानं MBBS कॉलेजला परमिशन आतापर्यंत भेटलेली आहे आजच्या तारखेपर्यंत. आणि जे काही 5 कॉलेजेस आहे महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट MBBS कॉलेजेस, ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो, हे 5 कॉलेजेस जसं की CSMSS मेडिकल कॉलेज आहे, शिवा ट्रस्ट मेडिकल कॉलेज आहे, त्याच्यानंतर मराठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज तुरखेड अकोला, त्याच्यानंतर माऊली मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जे काही बुलढाणा जिल्ह्यामधील कॉलेज आहे, आयडियल मेडिकल कॉलेज, तर हे कॉलेज प्रोसेसमध्ये आहे, अजून लेटर ऑफ परमिशन आलेली नाही. परंतु जे काही कोपरगावचं कॉलेज आहे SMT सखुबाई नारायणराव कातकडे मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, या कॉलेजला त्या ठिकाणी 100 सीटची परमिशन भेटलेली आहे. 150 सीटसाठी ऍप्लिकेशन दिलं, परंतु 100 सीट या कॉलेजला आलेली आहे. ही एक आनंदाची बातमी आहे. आणि या कॉलेजमुळं त्या ठिकाणी जे काही 6 नंबरचं कॉलेज आहे सखुबाई नारायणराव कातकडे, या कॉलेजला परमिशन भेटल्या कारणानं सर्व कॅटेगरीचा कट ऑफ त्या ठिकाणी जवळपास 1 मार्कनं कमी होऊ शकतो. आणि खूप सारे विद्यार्थी आहे जे ऑल इंडियामध्ये त्यांना सीट भेटलेलं होतं, स्टेट कोटामध्ये सीट भेटलेलं होतं आणि सीट ब्लॉकिंग त्या ठिकाणी झालेली होती. कारण जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी ऑल इंडिया आणि स्टेट दोन्ही मधून त्या ठिकाणी चॉईस फिलिंग केली आणि दोन्ही कडे त्यांना त्या ठिकाणी कॉलेज भेटलेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही टॉपचे इन्स्टिट्यूट आहे, एम्स असेल, जिपमर असेल, बरेच विद्यार्थी एम्स नागपूर असेल किंवा एम्स भोपाळ, हैदराबाद या ठिकाणी गेलेले आहेत, एम्स दिल्लीला काही विद्यार्थी लागलेले असेल, तर हे टॉपच्या इन्स्टिट्यूटला त्यांनी ऍडमिशन घेतलं आणि त्यामुळे कुठेतरी स्टेटच्या जे काही सीट्स आहे जवळपास त्या व्हॅकंट आहे. जवळपास 200+ विद्यार्थी महाराष्ट्रामधून, जे काही टॉपचे 200+ विद्यार्थी आहेत, 200 किंवा 250 किंवा इव्हन 300 SML पर्यंत जे काही विद्यार्थी आहे हे त्या ठिकाणी ऑल इंडियामध्ये गेलेले असणार आहे. आणि त्यामुळं कुठंतरी महाराष्ट्र राज्याचा दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ कमी होणार आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये हे सखुबाई नारायणराव कातकडे मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर हे त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. सीट मॅट्रिक्स त्या ठिकाणी आज जाहीर होणार, त्यामुळं त्या ठिकाणी हे कॉलेज सीट मॅट्रिक्स मध्ये येते का ते बघणं गरजेचं आहे. जरी सेकंड राऊंड मध्ये हे कॉलेज ऍड झालं नाही तर तिसऱ्या राऊंड मध्ये 100% ऍड होणार आहे. या कॉलेजला लेटर ऑफ परमिशन आलेले आहे. आणि हे जे काही 5 कॉलेजेस आहे जे प्रोसेसमध्ये आहे, यामधील आपण अपेक्षा धरूया की त्या ठिकाणी 2 किंवा 3 कॉलेजला परमिशन भेटेल. आणि जर 5ही कॉलेजला परमिशन भेटली तर आपल्यासाठी त्या ठिकाणी आनंदाची बाब असणार आहे. महाराष्ट्रामध्ये नव्यानं भरपूर सीट त्या ठिकाणी इन्क्रीज होऊन जवळपास खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण होईल. कारण सर्व कॉलेज 150 इंटेक कॅपॅसिटीचे आहे आणि 150 ऐवजी 100 जरी इंटेक कॅपॅसिटी साठी त्यांना परमिशन भेटली तरी सुद्धा महाराष्ट्र राज्याचा कट ऑफ त्या ठिकाणी कमी होण्यास मदत होईल. परंतु नवीन कॉलेज जे आहे हे त्या ठिकाणी किती राऊंड मध्ये ऍड होतील आणि लेटर ऑफ परमिशन यावर्षी येईल का, तर हे सध्याला सांगणं कठीण आहे. कारण तिसऱ्या राऊंड पर्यंत या कॉलेजला किती कॉलेजला परमिशन भेटते हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर आशा धरूया की कमीत कमी 2 किंवा 3 कॉलेजेस तरी महाराष्ट्र राज्यामध्ये नव्यानं त्या ठिकाणी तिसऱ्या राऊंड पर्यंत चालू होतील. तरी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे एक कॉलेजची न्यूज आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अहिल्यानगर, जे की नव्यानं त्या ठिकाणी येण्याची शक्यता होती किंवा न्यूज त्या ठिकाणी होती. परंतु आजच्या तारखेपर्यंत असं लक्षात येते की त्या कॉलेज येईल की नाही हे सांगणं थोडं कठीण आहे. येणाऱ्या काळामध्ये तिसऱ्या राऊंड पर्यंत त्या कॉलेजला परमिशन भेटू शकते का हे आपण त्या ठिकाणी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंगचं युट्यूब चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून त्यांना यासारखी त्या ठिकाणी अपडेट भेटेल. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.